तर नमस्कार मित्रांनो, तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मी आज सुट्टी घेतली होती भात लावणीसाठी. पण आज काय भात लावता येणार नाही, कारण की आमचं शेतच पाण्याखाली गेलेलं आहे. त्याच्यामुळं आम्हाला काय शेतावर जाता येणार नाही आहे. तर नदीची पातळी खूप अशी वाढलेली आहे. तुम्ही बघा, तर तुम्हाला दाखवतो मी किती पाणी आले. तर मित्रांनो, 2026 बघू शकता, मावळाला मुसळधार पावसाने झोडपले. तर बघू शकता एवढं पाणी आले प्रचंड असं. खूप असा पाऊस पडतो मित्रांनो, बघू शकता सगळीकडे पाणी पाणी झाले. कमी दिवसात पावसाने आऊर केले. बघू शकता किती पाणी आहे. बघा मित्रांनो किती पाणी आहे. हा आमचा भाजेगावचा रेस्क्यू आलेला इथं रेस्क्यू करायला. बघू आता भाऊची पॅन्ट भिजली. एकच पॅन्ट आहे भाऊकडं. पण देशी दारूचा अड्डा हा आमचा पूल आहे. हा पण आता पाण्याखाली जात चाललाय. प्रचंड पाऊस पडतोय आणि हा जो बंगला आहे, ह्या बंगल्याच्या चारी बाजूनी पाणी 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 इथं आले. तर आता हा आमचा श्यामबाबाचा बंगला आहे. तर बंगल्यावरती पण पाणी जायला सुरुवात झालेली आहे. बघू शकता किती पाण्याचा प्रभाव जास्त आहे. खूप असं पाणी आलंय मित्रांनो, बघा. संपूर्ण पाण्याखाली गेले पोलेवस. बघू शकता मित्रांनो, इथे गाड्या अडकल्या, ते कस्टमर अडकले वाटतं इथं. पूर्ण पाण्याखाली. हा जीव घेणा प्रवास. तर आमची सैना बघा, सैना ही आमची सैना अशी. त्याच्यात एक बड्डे बॉय पण आहे आमचा, निखिल शेट. तर बघू शकता आता खूप असा पाऊस जोरात आला आणि पाण्याची पातळी पण वाढत चालली आहे. तर हा आमच्या संगमेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता आहे. पूर्ण रस्ता ब्लॉक झाला आणि ही आपली आर्यनची पोल्ट्री, आर्यनच्या पोल्ट्रीला पण पाणी लागले. तर हा आमचा पाण्याचा पॉईंट आहे. आर्यनच्या पोल्ट्री करता आता मी चाललोय. आर्यन आपल्या कोंबड्या आठवण होतं आर्यन शेट आमचे आता. तर त्यांचे भाऊ काय का म्हणते भाऊ? हा, अंडे पण सुकरते. मुख्य जनावरांचा काही वरील साईराज दादा आमचे. तर एका मांजरीला त्यांनी जीवनदान दिलेलं आहे. तर आपले वायरमॅन संग्राम भाऊ त्यांचे घराची पारणारी साफ करताना गँगस्टर घोटाळे बघा कुठं चाललं कसं आहे. झाडा किंवा नेवले दाजी ते आपली घराची पारणारी साफ करतात. हे आमचे मित्रांनो, हे बघू शकता, हे व्हाईट चड्डी जय शेट आहे आपले. बघा जय शेट, जय शेट खुजली. हे आपले सदापूरवाले, सदापूरवाले किंग ऑफ सदापूर. वीर शेट 90 घालून आले. ते 90 कशी वीरची 90. हा धूम चाले. बघू शकता जय शेटवरती किती बिकट परिस्थिती आली आहे
की आता तो बादली का हाकाय झालंय दोनाकडे गेला. तर त्याला आता मला असं वाटतं हा पोऱ्या लेख कष्ट होऊया. बघा ना मित्रांनो, तर मित्रांनो हा आमचा घोटाळे क्रिश हा आला स्पायडरमॅन सारखं खाली. जय श्रीरामचे लेख कष्ट करते मित्रांनो, बघू शकता मित्रांनो तो आता टाकी भरायचं काम करतोय. तर पाण्याची पातळी खतरनाक अशी वाढली आहे भेंडी. बघू शकता मित्रांनो खतरनाक असं रुद्र रूप बघू शकता मित्रांनो. तर इथं सकाळी दाट दिसत होती, आता खतरनाक असं पाणी वाढलेलं आहे. तर आमची दाढ पण दिसत नाही बघा. अख्खा इंद्रायणीची पातळी, इंद्रायणी नदीची पातळी. तर आपले प्रवीण भाऊ थोरवे सरपंच आनंद घेत आहे. सकाळी इथं पाणी नव्हतं, आता पाणी खूप वाढलं इथं. तर आमचा टँकर पण पाणी खाली गेला मित्रांनो. तर सायवाज वाकवा पावाची वादी घेऊन चावाय एवढ्या पाव शाशून आवाय सायवा दादा पाववाले की पाववाले कारीटोज पाववाले. बघा मित्रांनो पाण्याची पातळी खूपच अशी वाढलेली आहे. सकाळी इथं पाणी नव्हतं, आता एवढं पाणी वाढले प्रचंड. तर हे घर पण पाण्यामध्ये जाणार आहे. बघू शकता किती पाणी आले बघा. बघा मित्रांनो प्रचंड असं पाणी पाणी पाणी. पूर्ण पाणी पाणी झालंय मित्रांनो. इकडं आपलं संगमेश्वर मंदिराकडे जायचा रस्ता आहे, पूर्ण पाण्याखाली. आणि हा आपल्या वाटोळे गावाकडे जाणार रस्ता पूर्ण पाण्याखाली. याला म्हणतात परपंच. बघा परपंचवाला माणूस. तर मित्रांनो घोटाळ्याला सोडायला आमचा सौरभ भाऊ चाललाय. रेस्क्यू करत झालंय का सोडायला चाललंय. तर त्याची सगळी सैना वानर सैना बघू शकता मित्रांनो. त्याची सैना संग्राम भाऊची सैना. तर सरपंच तुम्ही सांगा आता याच्यावर काय तोडगा करायचा. हा आमचा वाडुळे गावाचा फाटा आहे. फाटा बघा किती फुल झालाय. तर मित्रांनो जीव घेणे प्रवास चालू आहे आता. ईव्ही गाडी ईव्ही चार्जिंग. बघा मित्रांनो तर आता गाडी बंद करून ही गाडी पूर्णपणे बुडाली आहे. इतकी खतरनाक जीव घेण्या प्रवास चालू आहे लोकांचा. बघू शकता बघा खतरनाक असा जीव घेण्या प्रवास. तर आमचे प्रवीण भाऊ टँकर काढायला आले ते. टँकर आता बुडलेला आहे तर टँकर काढायला आले ते.
तर सार्थक भाऊ एवढा खतरनाक असा पाऊस आहे तर तुमची पोल्ट्री तिथं पाण्याखाली गेली आहे तर नाही का तुम्ही काय बोलू शकता याच्यावरती? हा टँकर पण गुत्त्याला आहे तुमचा 8 लाखाचा तो आता पूर्ण आपण काढायला गेला प्रयत्न यशस्वी झाले तर ठीक नाही तर टँकर पण आपला तिथं राहू शकतो असं मला वाटतंय. सरळ द्या सरळ. हा येऊ दे अशी येऊ दे. ए तिकड नको वर जास्त. येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे. तर आमचे ड्रायव्हर कटप्पा भाऊ परिणाप्पा. तर अशा प्रकारे आमचा टँकर रेस्क्यू केलेला आहे प्रवीण आप्पांनी. तर आता टँकर आता सुखरूपपणे पाण्याच्या बाहेर काढलेला आहे मित्रांनो. तर आता आमचा टँकर चाललाय. संपूर्ण असं बांध पण तुटलं ते पाण्याने बघा पाण्याने बांध पण. लोक बोलत ती पाऊस नाही पाऊस नाही. बघा आता मित्रांनो कसला पाऊस पडतोय या बेकारमध्ये. हा आपला सनी विल्ला आहे. सनी विल्ल्याचा स्विमिंग पूल बुडलेला आहे. तो आता शोधायला लागून कुठं गेलाय दिसून पण येत नाही. तर आमची 2 शूटर सनी विल्ल्याला आलेली आहे. बघू शकता खतरनाक असं आमचा रेस्क्यू बघा. तर आता इथं स्विमिंग पूल शोधायचं म्हणलं तर थोडं आम्हाला चॅलेंजिंग आहे. दिल गार्डन गार्डन हो गए स्विमिंग पूल हो गए. अरे भाई तर हे फर्स्ट गेम क्रिकेट ग्राउंडचा नजारा मित्रांनो बघू शकता. इथं आम्ही क्रिकेट खेळायचं मस्तपैकी क्रिकेट खेळायचं आणि ह्या स्विमिंग पूलमध्ये आम्ही पोहायचं. इथं स्विमिंग पूल आता गायब झालेलं आहे तर स्विमिंग पूल दिसत नाही. तर आमचे डॉन कसंही आमचे गमनाना कशी आहे जोडी या. तुम्ही काय गार्डन मध्ये फिरायला आलात काय? हा गार्डन मध्ये फिरायला आले असा पाऊस बघायला. तर मित्रांनो तन्मय शेठ खास आऊंज करण्यासाठी वाढवायला आलता तर तो आता गुतून बसलेला आहे बघा बघा औंजाला. तर औंजाला जायचं हा घरात बसलेला आहे कारण की औंजाला भातच दिसत नाही तर पूर्ण शेत भरून गेलेलं आहे. भात म्हणून साप हातात येईल म्हणून आम्ही आज गेलो नाही. माघार घ्या खेकडे विकले ना हातात. दुसरा एक पाहुणा लागतो दुसरा एक. तर आमचे ढगे पाहुणे भाजेगावचे जावाई होणार होते ढगे पाहुणे. हेच ते हाच तो सक्षम हाच तो काळ्या इठ्या. एवढे तुम्ही दोघ जण गोरे दोघ जण एवढे गोरे. तांब्याचा विष्णू मला आज त्यांचा बर्थडे होता तरी त्यांच्या बर्थडेला इथं महापूर आलेला आहे. देवाने त्यांचं आमचे तन्मय शेठ बोलले देवाने त्यांची इच्छा नाही का व्यक्त केली की तुम्ही आज जाऊ नका घराच्या बाहेर म्हणून. टॉम सक्षम टॉम घरी काय मग हा कोणता हा तांब्याचा विष्णू मला का बाबू ए बाब्या दुसरा नाना आहे आमचा. जादू चला जादू रुसलेला आहे त्यांना ब्लॉग मध्ये आमच्या घेतलेलं नाही म्हणून. रडू नको बाळा. हे आपला दिलजले निखिल शेठ आणि हा आपला तांब्याचा विष्णू हे आपली सायलम झोप्या काढते निसती आळशी आंघोळ करीत नाही पारुशी असते. यांनी 2 टायमाच्या मशिरी नाही का फर्स्ट क्लास AC. अच्छा हमको सिखा रिया. प्यारी समझ गई.
तर नवरी बघायचा कार्यक्रम झालेला आहे आमचा. तर बड्डे बॉय अशी सुंदर अशी मॅगी आम्हाला घेऊन आलेला आहे. काळूचा पोट बघा, काळू चुरून काहीतरी घेऊन येते काळू. तर मित्रांनो मस्तपैकी आता नवरी बघायचा कार्यक्रम चालू आहे. टी-शर्ट आमचे घेऊन आले ते मॅगी. चला यस मॅगी खाऊ आता मस्तपैकी ताव मारू मॅगीवरती. तर आमचे भाजेगावचे भावी सरपंच तन्मय दादा वाघमारे त्यांनी त्यांच्या आयुष्यात एक सुद्धा मासे नाही मारली, पण त्यांनी नाव पडले वाघमारे. मॅगी सगळी तुटून पडल्यात, धार टाकली. बघा हा काळ होता ते आमचा. माय गॉड आमचे गमनाना मॅगी मास्टर सक्षम तांब्याचा विष्णू बाब्या ए बाब्या. तर मित्रांनो बघू शकता एवढ्या पाण्यातून आम्ही कामाला चालू. कष्टाला पर्याय नाही म्हणून आम्ही ऋषी भवानी. ओ माय गॉड. तर आता आम्ही चाललोय कामाला. तर असा हा सुंदर असा रस्ता आहे. तर ह्या रस्त्याने मस्तपैकी डोंगराच्या बाजूने आम्ही जाणार आहे. तर मित्रांनो आम्ही आता आमच्या डेस्टिनेशन वरती पोहोचलेलो आहे. तर आता आम्ही आलोय आमच्या जॉबवर. 4 दिवसानंतर पाऊस कमी झालाय मित्रांनो. तर मित्रांनो भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका.